नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनच्या समोर आता प्रियाचं सर्व सत्य येणार आहे. म्हणजे प्रियाने जो काही गोंधळ घातलेला आहे, प्रिया जे काही कारस्थान करत आहे, ते सगळं सत्य अर्जुनच्या समोर येणार आहे. यासाठी अर्जुन जी काही शक्कल लढवणार आहे, जी गोष्ट करणार आहे, त्यामुळं त्याला कळणार आहे की प्रिया किती कारस्थानी आहे, ती काय काय गोंधळ घालत आहे, काय काय करत आहे. या सगळ्या गोष्टी अर्जुनला समजणार आहेत. तर अर्जुनने आता ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळायचं ठरवलेलं आहे आणि सगळेजण तो गेम आनंदाने खेळत आहेत. अर्जुन सगळ्यांच्या सोबत आता तिथे बसलेला आहे आणि मग त्याचे प्रयत्न चालू असतात की काहीही झालं तरी ती जी बॉटल आहे, ती बॉटल आपण काहीही करून प्रियाकडेच गेली पाहिजे, हा अर्जुनचा प्रयत्न चालू असतो. तर तो बॉटल फिरवतो आणि मग एकेकाचं असं चालू असतं. प्रियाकडे बॉटल जाते आणि मग अर्जुन आता खुश होतो, कारण त्याला जे सक्सेस हवं आहे ते सक्सेस जवळजवळ मिळायलाच जमा असतं. आणि तो प्रियाला म्हणतो की आता काय. तेव्हा प्रिया म्हणत असते की ट्रूथ. मग आता प्रियाने स्वतःहून जर ट्रूथ सांगायला तयार झालेली आहे, तर अर्जुन तरी काय मागं फिरणार आहे. मग अर्जुन तिला म्हणतो की आता मला सांग की तू जेव्हा म्हणजे लहानपणी तू आमच्यासोबत होती, पण आता तू एवढी 20 वर्षानंतर पुन्हा आली आहे, मग तू सिनियरला कसं पटवून दिलं की तू त्याची मुलगी आहे, किंवा अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या. त्यावेळेस सगळेजण म्हणू लागतात की अर्जुन हा काय प्रश्न आहे का, काय पण काय विचारतोय. त्यावेळेस सगळेजण अर्जुनलाच दोषी ठरवत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, असंच विचारलं मी, आपल्याला पण कळलं पाहिजे ना, असं अर्जुनचं म्हणणं असतं. परंतु इकडे प्रिया सांगायला सुरुवात करते, अरे त्यात काय एवढं, माझा आणि माझ्या बाबांचा बॉन्डच इतका छान आहे की त्यांनी मला पाहता क्षणी त्यांना कळलं की मी त्यांची मुलगी आहे. हे प्रिया बोलत असते. त्यानंतर ती सांगत असते, मी माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या, मी फोटो दाखवले, त्याचबरोबर माझ्या गळ्यात हे जे लॉकेट आहे ना, हे लॉकेटही मी त्यांना दाखवलं. आणि आज मग ती जाऊन इकडे रविराजला मिठी मारते आणि माझे बाबा आणि माझा बॉन्ड जो आहे ना, तोच खरंच जबरदस्त आहे. सगळेजण प्रियावर खुश होतात. पण अर्जुन म्हणत असतो की असे कोणते पुरावे आहेत की जे तू सांगितलेस किंवा घरात त्यांना दाखवले सगळ्यांना. तेव्हा मात्र इकडे सगळेजण अर्जुनला थांबवतात. अर्जुन बाद झालं आणि अस्मिता इकडे प्रियाची बाजू घेते आणि म्हणते की अर्जुन, तू काय आता वकील असल्यासारखं कोर्टात जसे प्रश्न विचारतात तसे प्रश्न विचारणार आहे का तिला. रविराज पण प्रियाच्या बाबतीत खुश असतो, प्रियाला जवळ घेतो, त्याला पण खूप छान वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रियाची ही जी नौटंकी असते, ही जी नाटकं असतात, ती सुरूच असतात. प्रियाला असं वाटत असतं की ती जे काय करत आहे ते अगदी बरोबर आहे आणि यामध्ये ती कधीच अडकू शकत नाही. या सर्व गोष्टी प्रियाला जाणवत असतात आणि प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता जे काही घडत आहे त्या सगळ्यामुळं प्रिया पूर्णपणे अडकली जाणार असते, पण तिला त्याची कल्पनाच नसते. इकडे अर्जुनच्या डोक्यात मात्र वारंवार त्याच गोष्टी सुरू आहेत. काहीही झालं तरी त्याला प्रियाकडून हे सत्य वधवून घ्यायचं आहे, पण आता प्रियाकडून त्याला ही गोष्ट काही कळत नाही. त्यामुळं तो डिस्टर्ब असतो. तो चैतन्याला मेसेज करतो. चैतन्य म्हणतो की आता काही करून अजून एकदा ती बॉटल आता प्रियाकडे आली पाहिजे, यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. मग अर्जुन बॉटल फिरवायला घेतो, कारण ज्याने आन्सर दिलेला आहे त्याने बॉटल फिरवायची असते. अर्जुन प्रियाला अगदी लाडात येऊन म्हणतो की तन्वी, मी फिरवू का बॉटल, असं म्हणत त्याने ती बॉटल फिरवायला घेतलेली असते. आणि जेव्हा तो बॉटल फिरवतो तेव्हा मात्र प्रियाच्या चांगल्या शिट्ट्या वाजत असतात, कारण प्रियाला कळतच नसतं की नक्की अर्जुनच्या डोक्यात काय चालू आहे. आणि अर्जुनने ती बॉटल फिरवलेली असते. सगळेजण पाहत असतात, कारण बॉटल ही विमल आणि प्रिया या दोघींच्या मध्ये असते, म्हणून सगळेजण पाहू लागतात. तेव्हा अर्जुन अलगदपणे ती बॉटल जी आहे ती प्रियाकडे फिरवतो. विमल म्हणते की आता काय करायचं, ही बॉटल कोणाकडे आली आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की प्रियाकडे. पूर्णाजी म्हणते की अरे आत्ता तर झाला आहे ना तिचा टर्न. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता ट्रूथ झालं होतं, आता डेअर. प्रिया पण म्हणते की हो हो हो, डेअर राहिले, डेअर राहिले, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, डेअर राहिलेला आहे. मग प्रिया सांगते की काय करू. प्रियाला असं वाटत असतं की अर्जुन मला सगळ्यांच्या समोर सांगतोय की काय आता प्रपोज कर म्हणून, आणि मी त्याने जे सांगेल ते करायला मी तयार आहे, असं प्रियाच्या डोक्यात सुरू असतं. परंतु सगळेजण पाहत असतात. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की अर्जुन जरा सांभाळून, कारण तुझे काय वाटेल ते तुझ्या मनाला येईल ते तू करत आहे, पण या सगळ्याचा त्रास बाकीच्यांना पण होऊ शकतो, याचा विचार कर, असं अर्जुनला ते बोलत असतात. त्याचनंतर अर्जुन म्हणत असतो की तन्वी, आता काय करणार सांग.
त्यावेळेस इकडे अर्जुन प्रियाला म्हणत असतो की सांग काय करणार आहेस. प्रिया म्हणते तू सांग ना अर्जुन काय करू ते. अर्जुन आता प्रियाच्या बाबतीत तिला डेअर देणार असतो. डेअर असं देणार असतो की ज्यामुळं प्रियाची पूर्ण वाट लागणार असते. पण तिला मात्र त्याची कल्पना पण नसते. तिला माहीत पण नसतं की त्या डेअरमुळं अर्जुनच्या समोर तिचं कोणतं सत्य येणार आहे. आणि मग ती अर्जुनला म्हणत असते की सांग ना अर्जुन कोणतं डेअर देणार आहेस तू, मला अजून सांगितलेलंच नाही आहे असं तिचं म्हणणं असतं. अर्जुन म्हणतो हो देतोय असं अर्जुन तिला सांगू लागतो. आणि नक्की कोणतं डेअर आहे हा प्रश्न अर्जुनला पण पडलेला असतो. पण अर्जुन तिला म्हणतो की आता मी जे काय करेल ना ते तू करायचं आहे, कारण मगाशी तू ट्रूथ सांगितलं बरोबर आहे. आता मी ज्या ज्या गोष्टी करेल त्या तू करायच्या. अर्जुनला प्रिया म्हणते म्हणजे मी तुझी सावली बनून राहायचं आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो हां तसं समज. आणि मग अर्जुन प्रियाला सांगू लागतो की मी जे काय करतोय ते तू फॉलो कर. आता प्रिया अर्जुनला फॉलो करू लागते. म्हणजे अर्जुन जे सांगत आहे त्या पद्धतीनं तिनं वागायचं असतं. अर्जुनने हात वरती केला की प्रियाने हात वरती केला. अर्जुनने पायवरती केला की प्रियाने पायवरती करायचा. अर्जुन उठून नाचू लागला की प्रियाने पण उठून नाचायचं. या सगळ्या गोष्टी प्रिया पण अर्जुनसाठी करत असते. आणि त्यानंतर अर्जुनने दोन्ही हात जोडलेले असतात आणि ते डोक्यावरती घेतलेले असतात. प्रिया पण त्या क्षणी तेच करते. त्यामध्ये काही योगासनाचे प्रकार असतात. असं वेगवेगळं अर्जुन करत असतो आणि प्रियाला दाखवून देत असतो की ती किती मूर्ख आहे. त्यानंतर अर्जुन दोन्ही गालांवर स्वतःचे दोन्ही हात ठेवतो. त्यानंतर अगदी माकड चाळे म्हणल्यासारखं अर्जुनचं सुरू असतं आणि अशा गोष्टी तो तिला करायला लावत असतो. आणि ती मूर्ख प्रिया पण करत असते. सगळेजण मात्र पोट धरून धरून हसत असतात. प्रिया हसत असते पण अर्जुनला ती फॉलो करत असते, कारण काही झालं तरी तिला अर्जुन हवा असतो. अर्जुनवर तिचं असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टींमुळं तिला हे सगळं करावं वाटत असतं. अर्जुनने जरी सांगितलं तरी प्रिया प्रत्येक गोष्ट मनापासून करत आहे आणि हे सगळं तिचं चालू असतं. त्यानंतर अर्जुन खाली बसतो. मग डोक्यावरती दोन्ही हात ठेवतो. त्यानंतर त्याचं वज्रासन घालायचं चालू असतं, पद्मासन घालायचं चालू असतं. अशा बऱ्याच गोष्टी तो करत असतो आणि ते सगळं प्रियाला तो करायला लावत असतो. प्रिया पण न चुकता सर्व गोष्टी करत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिला उजवा पाय वरती येईल अशी मांडी घालायला होतो. आणि त्या क्षणी सगळेजण पाहत राहतात, कारण तिथे तिथे कल्पना पण असते. आणि कल्पना अर्जुनकडे त्याचबरोबर प्रियाकडे चैतन्याकडे पाहत असते. पण प्रियाच्या शेजारी बसलेला असतो तो चैतन्य असतो आणि चैतन्याला काही करून प्रियाकडे लक्ष ठेवायचं असतं. आणि आता ती वेळ आलेली असते. मग चैतन्य प्रियाकडे पाहू लागतो आणि प्रियाने तिचा उजवा पायावरती केलेला आहे. अर्जुनने ज्या प्रकारे मांडी घालायला सांगितलेली आहे त्या प्रकारे ती मांडी घालत आहे. आणि मग तिचा उजवा पाय वरती येतो आणि त्या क्षणी अर्जुन डोळ्यांनी इकडे चैतन्याला खुणवत असतो की तू बघ अजिबात नजर सोडू नकोस असं त्याने सांगितलेलं असतं. काही झालं तरी तिचं सत्य आपल्या सर्वांच्या समोर आलं पाहिजे असं अर्जुनचं म्हणणं असतं. मग अर्जुन ज्या पद्धतीनं सांगत आहे त्या पद्धतीने चैतन्याला त्याने फॉलो करायला सांगितलेलं आहे. तिच्याकडे एकटक नजर ठेवायला सांगितलेली आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगू लागतो की अर्जुन नाही आहे तुळशीपत्र. आणि अर्जुन चैतन्याला खरंच प्रियाच्या पायावर काहीही दिसत नाही. आणि प्रिया मात्र इकडे बिनधास्तपणे सर्वांना सांगत असते की काही झालं तरी मी तन्वी किल्लेदार आहे. आणि आज तिच्या पायावर ते जे तुळशीपत्र आहे, जो पुरावा बघून प्रियाला या घरामध्ये घेतलेला आहे, ते तुळशीपत्रच तिच्या पायावरून गायब झालेलं आहे. आणि इकडे प्रिया मात्र खूपच आनंदात आहे. तिला असं वाटत आहे की काही झालं तरी या घरातून आपल्याला कधीच कोणी बाहेर काढू शकत नाही. आपण खूप भारी यांना उल्लू बनवलेलं आहे असं प्रियाला वाटत असतं. इकडे चैतन्य मात्र अर्जुनला खुणावून सांगत असतो की नाही, तिच्या पायावर काहीही नाही आणि ती खोटं बोलत आहे हे सगळं चैतन्य सांगत असतो. त्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. आता पुन्हा पुढचा राऊंड सुरू होणार असतो. प्रिया म्हणत असते की मी बॉटल फिरवते. सगळेजण खेळत असतात. अर्जुन चैतन्याचे आलेले मेसेज पाहत असतो आणि त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो, कारण प्रियाच्या पायावर काहीही नाही ही गोष्ट चैतन्याने अर्जुनला सांगितलेली आहे. अर्जुन इकडे विचार करत आहे आणि त्यांना रागही आलेला आहे. तो म्हणतो की आता तुझा खेळ खल्लास करणार तन्वी किल्लेदार. काही झालं तरी तुझ्यामुळं आज आमच्या घरावर जे संकट आलेलं आहे त्याला मी सोडणार नाही असं मनातल्या मनात तो बोलत असतो. आणि फायनली मग सगळे प्रताप म्हणू लागतो की तुमचा जर गेम असा सुरू राहिला तर आपण झोपणारच नाही, रात्र जागून काढेल. त्यापेक्षा आपण सगळ्यांनी आता आराम करायला गेलं पाहिजे. अस्मिता पण म्हणत असते की हो चल पूर्णाजी, तुला मी रूममध्ये सोडते, मला पण झोपायचं आहे, तू पण आराम कर.
असं म्हणत ती अस्मिताला आता पूर्णाजी अस्मिता पूर्णाजीला घेऊन जाते. सगळेजण म्हणू लागतात की हो, कारण उद्याची कामं पेंडिंग राहतील, त्यापेक्षा आता आपण झोपणं गरजेचं आहे असं प्रतापने सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि मग सगळेजण म्हणत असतात की खरंच अर्जुन, तू काही जो गेम खेळलास ना त्यामध्ये खरंच मज्जा आलेली आहे. अर्जुन म्हणतो हो ना, आली ना मज्जा तुम्हाला, म्हणजे माझं मिशन पूर्ण झालं, तुम्हाला मज्जा आली. सगळेजण अर्जुनला म्हणतात मिशन पूर्ण झालं म्हणजे काय? अर्जुन म्हणतो तुम्हाला सगळ्यांना हसवायचं, तुमचा सगळ्यांचा मूड चेंज करायचा, हे मिशन मी हाती घेतलेलं होतं की नाही, मग ते पूर्ण झालं असं सांगत आहे. तेव्हा सायली म्हणते हो खरंच ते किती मनापासून खेळले ना, म्हणजे त्यांना कालपासूनच हा गेम खेळायचा होता आणि आज फायनली ती इच्छा पूर्ण झाली आणि ते मनापासून खेळलेले आहेत. त्यानंतर सगळेजण आता म्हणतात की अर्जुन खरंच थँक्यू, आणि असे गेममधून अजून आपल्या घरी होत गेले पाहिजेत असंही त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर आता सगळेजण झोपायला चाललेले असतात. प्रिया मात्र हॉलमध्ये थांबलेली असते. अर्जुन आणि चैतन्य दोघंही चटया काढत असतात. सगळ्यांनी बसायला ज्या चटया अंतरलेल्या असतात त्या चटया ते काढून ठेवत असतात. आणि त्याचबरोबर चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन शुअर मी सांगतोय तुला, तिच्या पायावर काही नाही आहे, ती खोटारडी आहे, ती या घराला इथल्या लोकांना फसवत आहे, ती दुसरीच कुणीतरी आहे असं चैतन्य सांगत आहे. चैतन्य म्हणत आहे की तिच्या पायावर कोणतंही तुळशीपत्र नाही. जेव्हा चैतन्य सर्वांच्या समोर अर्जुनला ह्या गोष्टी सांगत असतो, अर्जुन आणि चैतन्यामध्ये काहीतरी कुजबूज चालू आहे ही गोष्ट पण सगळ्यांच्या लक्षात येत असते. आणि चैतन्य म्हणत असतो की मी शुअर सांगतो तुला, 101% सांगतो अर्जुन, कारण तिच्या पायावर तुळशीपत्र नाही. हे जेव्हा अर्जुन ऐकतो तेव्हा अर्जुन म्हणतो की आता सोडायचं नाही आपण तिला, कारण ती या घरामध्ये का घुसलेली आहे, ती सगळ्यांची फसवणूक का करत आहे, या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुनला तेच जाणून घ्यायचं असतं, म्हणून तर अर्जुन प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे का ते चेक करत असतो. तर प्रिया इकडे अर्जुनला म्हणत असते की तुला माहिती आहे का अर्जुन, तू जर मला वेगळं कोणतं डेअर करायला सांगितलं असतं ना तरीही मी ते केलं असतं असं तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन म्हणत असतो की काही झालं तरी मला आता कळलेलं आहे. आणि प्रिया त्याच्याशी खूप लाडीगोडी करून बोलत असते आणि म्हणत असते की काहीही झालं तरी आत्ता जे काही घडत आहे ना त्यामुळं अर्जुन खुश झालेला आहे एवढं प्रियाला वाटत आहे. परंतु प्रियाला या गोष्टीची जाणीव पण नाही की अर्जुनने तिला कोणत्या गोष्टीमध्ये अडकवलेलं आहे. आणि प्रिया तिथून निघून जाते. चैतन्य म्हणतो की अर्जुन मान्य आहे मला, ही गोष्ट आता मला कळलेली आहे, मी तुला सांगितलेलं आहे, परंतु बाकी सगळे कसे विश्वास ठेवणार या गोष्टीवर? तेव्हा अर्जुन म्हणतो बाकी सगळे जाऊ दे, सायली पण या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. चैतन्य म्हणतो की त्यांनी तुला सांगितलं होतं ना, अलिबागला त्यांनी प्रतिमा त्याला पाहिलेला आहे, तू तरी विश्वास ठेवला होता का त्यांच्यावरती? मग त्या कशा ठेवतील तुझ्यावरती विश्वास, सांग बरं मला, असं चैतन्य अर्जुनला म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी जर सायलीला हे सर्व सांगायला गेलो तर अर्जुन मला सांगत असतो की सायली मला म्हणणार की तुम्हाला प्रत्येक वेळेस ढगात ससेच दिसतात असं ती बोलत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन इकडे सायलीचं मराठी सांगत असतो. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनीने तुला चांगलंच मराठी शिकवले रे, ढगात ससे वगैरे काय काय हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे चैतन्य म्हणत असतो की हो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया त्याचबरोबर इकडे सायली ही प्रतिमात्याकडे आलेली असते आणि प्रतिमात्याशी बोलत असते. सायली प्रतिमात्याला म्हणत असते की मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की काय झालं? तेव्हा सायली म्हणत असते की आज मज्जा आली ना, बरं वाटलं ना, दमल्यासारखं झालात ना असाल ना तुम्ही पण? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो थोडंसं. मग सायली म्हणते तुम्हाला काय हवं आहे का, काय हवं असेल तर सांगा मग मी पण जाते. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो आता झोपणार आहे मी. आणि प्रतिमा तोंडाने तिला सांगत असते की मला चटई दे. सायली म्हणत असते की नाही कळलं मला तुमचं बोलणं. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मला चटई दे. आणि तेव्हा सायली म्हणत असते की नाही समजलं मला. मग प्रतिमा सायलीला सांगू लागते की मला चटई हवी आहे. आणि त्यानंतर मग सायली म्हणते की असंच तुम्ही एक 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 शब्द बोलत जा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी आठवतील आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील असं सायली इकडे प्रतिमाला सांगत आहे. तेवढ्यात सायली म्हणते औषधांची वेळ झालेली आहे आणि ही अजून आलेलीच नाही प्रिया, तर मग यांच्या औषधांचं काय करायचं आहे, हे सगळं बोलत असते. त्यावेळेसच इकडे प्रिया तिथे येते. सायली औषध द्यायला लागलेली असते. सायलीच्या हातातून ती बॉटल हिसकावून घेते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईच्या जवळ येण्याची, माझ्या घरातल्या माणसांना तू गोड बोलून तुझ्या बाजूने घेतलेलं आहे करून, पण माझ्या आईला मात्र मी तुझ्याकडे जाऊ देणार नाही,
काही झालं तरी ती माझी आई आहे आणि ती माझ्यासोबतच असणार आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि प्रिया जणू काही सायलीला धक्का मारून बाहेर काढत असते. तेव्हा सायली म्हणत असते, अगं मी काय केलेलं आहे, एकतर वेळ झालेली होती आणि त्यांना वेळेवर गोळ्या देणं गरजेचं होतं, म्हणून मी त्यांना गोळ्या देत होते. तेव्हा प्रिया म्हणत असते की लांब राहायचं तू माझ्या आईपासून, काही गरज नाही आहे तू माझ्या आईच्या जवळ येण्याची, कारण तू कशी आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं प्रिया बोलत असते, सायलीला म्हणत असते. तेव्हा सायली म्हणत असते की तू असं काही चुकीचा विचार करू नकोस. पण प्रियाने मात्र तो विचार केलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, मान्य मला तुझ्या इतकी काळजी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझ्या आईच्या समोर तू प्रत्येक वेळेस भांडण उकरून काढते, त्यांना काय वाटत असेल याचा विचारही तुझ्या डोक्यात येत नाही. आणि त्यानंतर प्रिया इकडे प्रतिमाला गोळ्या देते आणि तिथून जाऊ लागते. आणि जाताना म्हणत असते की सायलीनं त्या गोळ्या बघितल्या नाहीत ना, नाही तर खूप प्रॉब्लेम झाला असता, कारण आपल्याला असं वाटत आहे की आपल्याला सायलीच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही, जर सायलीला कळलं तर खूप अवघड होणार आहे, असं सगळं प्रिया बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. सायली म्हणत असते की तुम्ही ते डोक्यात जे घेऊन बसलाय ना ते बंद करा, कारण तुम्हाला वाटत आहे की प्रिया ही नाटक करत आहे, पण तसं काहीही नाही. कारण प्रिया जी आहे ना, तिला आता मी तिच्या आईच्या रूममध्ये पाहिलेलं आहे, तिची आईला ती गोळ्या देत होते. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया ही अर्जुनच्या रूममध्ये आलेली आहे. अर्जुनने तिच्यासाठी पैंजण आणलेलं आहे आणि म्हणतो की मला तू खूप आवडतेस प्रिया, हे पैंजण मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. प्रियाच्या पायात स्वतःच्या हाताने अर्जुन ते पैंजण घालत असतो, कारण त्याला काही करून तिथे प्रियाला अडकवायचं असतं आणि प्रियाचं जे हे कारस्थान आहे ते सर्वांच्या समोर आणायचं असतं. तर प्रिया मात्र घाबरलेली असते. तर इकडे प्रियाला आता धक्का बसलेला आहे. अर्जुन तिला एवढं गोड गोड बोलत आहे, नक्की त्याचं कारण काय आहे. आता उद्याच्या भागामध्ये प्रियाचा पाय अर्जुन पाहणार आहे आणि त्याला खूप मोठा धक्का बसणार आहे. नक्की अर्जुनने प्रियाच्या पायावर तुळशीपत्र पाहिलं का पुन्हा तिचा पाय कोरा पाहिला, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.